सावकाश सावकाश सावकाश. आई 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 ग आई 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 सोड मला लाज नाही का वाटत असं 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 साबणाचं पाणी पसरतात काय हा सॉरी मॅडम. एक मिनिट तू का सॉरी म्हणतेस? आणि काकू इथे साबणाचं पाणी असूच शकतं ना, ती घराची स्वच्छता करतेय. उलट तुम्ही चालत येताना तुमचं लक्ष नव्हतं का? अच्छा म्हणजे आता मी लक्ष देऊन चालायचं हा हो अर्थात, मग दुसरं कोण? अहो आपला स्टाफ आहे ना, तो आपलं घर स्वच्छ राहावं, आपलं आयुष्य सोपं व्हावं म्हणून काम करतोय आपल्यासाठी. मला कळतच नाही तुम्ही आणि तुमची मुलं सतत स्टाफशी अशा टोनमध्ये का बोलत असता. ही पद्धत नाही आहे ना त्यांच्याशी बोलण्याची वागण्याची. झालं झालं आलीस माझ्या मुलांवर. काही झालं की माझ्या मुलांना मध्ये घ्यायचं नाही हा. स्वानंदी सांगून ठेवते तुला. आता तू मला अक्कल शिकवणार हा नाही नाही, मी कोण तुम्हाला अक्कल शिकवणार आहो. मी फक्त इतकंच सांगायचा प्रयत्न करत होते की आपण असं समोर बघून चाललं नाही तर कदाचित आपणच तोंडावर पडू शकतो. आणि काकू कधीतरी आपण असंच वागत राहिलो तर लांडगा आला रे आला असंही होऊ शकतं आपल्याबरोबर. आणि मी खरं सांगू का, आत्ता हे जे काय ॲक्सिडेंटली झालं, तुम्ही हे असं सारखं ऐकवत राहिलात आणि मग त्यांच्यापैकी कोणीतरी असं मुद्दामून केलं तर? काकू काय काय झालं? आई 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 नाही देवा देवा सहन होत नाही रे. आई आई ग साबणाच्या पाण्यावरनं पाय घसरून पडले रे मी समोर. आई 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 माझी कंबर. आई 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 काकू खूप दुखतंय का? हे बघ आपण हॉस्पिटलला जाऊया, डॉक्टरने एकदा चेक करून येऊ दे. नाही नाही डॉक्टर बिक्टर नको, हॉस्पिटल वगैरे काही गरज नाहीये. आई या स्वानंदीमुळे असं झालं. स्वानंदी का केलंस ग असं तू? मी म्हणजे हिनीच सांगितलं असणार हे स्टाफला साफसफाई करायला. अरे पण हे असं सगळं करण्याआधी एक साधी नोटीस द्यायची ना, कल्पना द्यायची ना की साफसफाई सुरू होणार आहे म्हणून. म्हणजे मी इथे आलेच नसते. आई आई खरं सांग स्वानंदी, हे सगळं तू मुद्दाम करतेस ना मला त्रास द्यायला? काकू जरा शांत हो, तू खूप हायपर झालीस. नाही नाही समर, मला आता आपल्या घरात वावरायचीच भीती वाटायला लागलीये. स्वानंदी हे असं आपल्याला कल्पना न देता काहीतरी करते आणि मग अपघात होतात. स्वानंदी तू चिडलीस का माझ्यावर? माझं काही चुकलंय का? पाहिजे तर मी हात जोडून माफी मागते ग तुझी, पण असा हाडून हाडून त्रास देऊ नको. आई आई मला झेपत नाही आता. समर माझं वय झालंय रे. म्हणलं काय म्हणता तुम्ही? स्वानंदाने तर उलट तुम्हाला उचललं ना, नाही तर एवढ्या फेस मध्ये पडलात ना फेसवर तुम्ही.